आ जाओ। रुकिए, लगा रहा। सो सीक्वेंस में करना है, कैसे करना है? इंग्लिश हिंदी कैसे? पॉसिबल डू इट इन हिंदी फर्स्ट। पहले मराठी हिंदी इंग्लिश, मराठी हिंदी इंग्लिश। स्टार्ट। आपल्याला माहीत असेल की आमच्याकडे एक गुन्हा आहे 2018चा, त्याच्यामध्ये किरण गोसावी नावाचा एक अक्यूज होता, तो फरार होता। तो चीटिंगचा केस होता आणि 2019ला आपण त्याला चार्जशीट केले होते, तेव्हापासून तो फरार होता। अलीकडे आपल्याला त्यांचा फोटोग्राफ सोशल मीडियावर पाहायला भेटला, तेव्हापासून वी वर सर्चिंग फॉर हिम आणि आपली वेगवेगळी टीम ठिकठिकाणी गेली आणि त्याच्यानंतर आज सकाळी आपल्याला त्यांना अरेस्ट करण्यामध्ये यश भेटलेलं आहे। त्यांना अरेस्टची प्रोसिजर आम्ही आता कंप्लीट करतो आणि अरेस्ट झाल्यानंतर त्या केसमध्ये गुन्ह्यामध्ये आपण चार्जशीट करणार आहेत। चार्जशीट झालेला आहे, पण ते राहिलेला भाग आम्ही कंप्लीट करणार आहेत आणि बाकी इतर काही गुन्हे असेल किंवा आपल्याकडे फिर्याद आली तर आपण त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करूया। त्यांना कात्रजला एक लॉज, एक हॉटेलवरून आपण ताब्यात घेण्यात आलेले आहे। सकाळी 3 वाजता आपण ताब्यातला घेतलेला आहे। नाही, सरेंडर नाही झालेला, अरेस्ट झालेला आहे। बाकी सगळे डिटेल सांगता येते। सर हिंदी में बोले। हाँ, ये हमारे पास 2018 में एक केस था चीटिंग का 420 और आईटी एक्ट के हिसाब से। एक आदमी को नौकरी लगाने की बात हुई थी, मलेशिया भेजा गया था, पर उसमें उस आदमी की चीटिंग हुई। उसके बेसिस पर हमारे यहाँ जो केस दाखिल हुआ वो 2019 में चार्जशीट हुआ था, पर उस टाइम किरण गोसावी को अरेस्ट नहीं किया गया था, वो फरारी घोषित किया गया था। उसी केस में बाद में कुछ घटनाएं हुई और उसका फोटोग्राफ सोशल मीडिया में वायरल हुआ, तो मालूम चला हमारे यहाँ वो केस पेंडिंग है। तो उस हिसाब से उसके अरेस्ट करने के लिए हमने कई टीम बनाई और टीम बनाने के बाद कई टीम हमारी इधर उधर गई और आज सवेरे 3 बजे करीब उसको हम लोगों ने पुणे के एक लॉज से अरेस्ट किया है, डिटेन किया है और अरेस्ट की प्रोसीजर कंप्लीट कर रहे हैं और आगे की कार्रवाई हम शुरू करेंगे। Should I say in English? So we in Pune city we had a case of 420 registered in 2018. Accordingly, the charge sheet was sent in March 2019. One of the main accused, Kiran Gosavi, was absconding since then. In recent past, there was some reports and photographs of Kiran Gosavi coming on social media and media also. So based on that, for last few days, Pune police was searching. Our parties went here, there, and various places. And Pune police has been successful in arresting him early morning today from one of the lodges of the Pune. The further procedure of the investigation is going on. सर 2018 मध्ये हे चार्जशीट गेलेलं होतं, जो गुन्हा आपल्याकडे फरार ठाण्यात दाखल आहे, त्या गुन्ह्यामध्ये आपण आता परत जर अटक करणार असू तर आपण कोर्टाला काय सांगणार? त्यावेळेस आपण फरार त्यांना घोषित केले नाही, त्यावेळी सापडला नव्हता म्हणून ते फरारी म्हणून दाखवले होते। आता अरेस्ट करून कोर्टाकडून ते पीसी मागून आणखी काही तपास करायचे असेल तर तपास करूया। आपण कुठल्या ग्राउंडवरती मागणार? कारण ऑलरेडी तपास पूर्ण झालाय, चार्जशीट गेलेलं आहे, अशा केसमध्ये रिमांड कुठल्या ग्राउंडवरती आपण मागू ना, तुम्हाला कोर्टामध्ये कळेल। ठीक नहीं, देखिए अभी लेट मी से सम थिंग्स। देयर मे बी मेनी मोर विक्टिम्स आल्सो, सो इफ दे अप्रोच register the offense if the jurisdiction comes into Pune. The victim in the first case which we have, Mr. Chinmay Desmond, he has again contacted that he has been threatened. So if he comes and he lodge a complaint, we will again register a new offense. अभी आगे क्या सा प्रोसेस? अभी उसको हम अरेस्ट किए हैं, उसका मेडिकल होगा, मतलब मेडिकल करेंगे, उसका कोरोना टेस्ट होगा, वो करने के बाद अरेस्ट करके उसको कोर्ट में हम प्रोड्यूस करेंगे। देखिए, हाँ नहीं, he was making all sort of claims, so I will not comment upon what his claims are. Most important thing is No, he was arrested one. When are you going to hand over KP Gosavi to Mumbai police, or are you going to hand over KP Gosavi to NCB's vigilance team?
That is the most important thing. First thing first, we have a offense, so he will be arrested. If some investigation is pending, that will be completed because when the charge sheet was sent, some investigation can be pending. So PC, and then if a new complaint comes, we will take his PCR. If any other agency wants from Maharashtra, they have a right to take a remand. If other sister agencies ask, we will discuss with DG and as per coordination at the state headquarters. इस मामले में अहम गवाह है, दूसरे इस मामले में अहम गवाह है, लगातार वीडियोस जारी किए भी गोसावी ने और कई तरह की बातें सामने रखी थी, तो उस मामले से क्या सर कोई रिक्वेस्ट आई है आपके पास या कैसे उस इन्वेस्टिगेशन में गोसावी का बयान लिया जाएगा? देखिए, हमारे पास जब भी रिक्वेस्ट आएगा तो हम अपने हेडक्वार्टर्स से बात करके उस हिसाब से जो भी कॉपरेशन है वो हम सबको देंगे, जो भी सिस्टर्स एजेंसी से त्यांनी फिर्याद दिली नक्की होणार. फरार आरोपी होता तर मग एनसीबीचा पंच होईपर्यंत मग पुणे पोलीस काय करतात? नाही, ठीक आहे, तर आपल्याला रजिस्टर आल्याबरोबर आपण त्यांना अरेस्ट केले. सर 2 साल से वो आप बोल रहे हैं 2 साल से आपसे ढूंढ रहे थे, फिर 2 साल में नहीं पकड़ा देखिए, उस जमाने में क्या हुआ नहीं बता सकता हूँ. अपने को जैसे ये चीजें सामने आई की ये अपने वन ऑफ द अक्यूज्ड है, वी वर सर्चिंग एंड वी हैव पण कमी पडलेत का? ज्या प्रकारे आता तुम्ही शोध घेताय, हा शोध तेव्हाच घेतला असता, यंत्रणा आता तेव्हाच लावली असती तर हा ताब्यात राहिला असता, तर काही कमी पडले का पोलीसवाल्याच्या? लेट मी नॉट कमेंट त्यावेळीचे काय झालं होतं काय नाही झालं होतं. आय वॉज नॉट. Amitabh ji, tentatively this handover procedure, how much time tentatively is going to take? Handing over Gosavi to Mumbai Police or नहीं, there is no such demand as if now. So if it is a local, if there is a crime thing, they have to apply to the respective court and respective court transfer warrant and that, based on that they will. But if some inquiry is there where is not an offense, they will approach it. मुंबई ले जाने का कोई आपल्या पथकांना कशा पद्धतीने जरा सविस्तर सांगा, थोडं द्या. कसं त्याने आपल्याला एक पान होता ना. कुठून कसं आपण त्याला ट्रेस करत होतो आणि शेवटी कुठं सापडला? देखो, क्रोनॉलॉजी मी सांगितलेलं आहे की लखनौ, फतेहपूर, तेलंगणामध्ये हैदराबाद, जबलपूर, आपला जळगाव, पनवेल, लोणावाला इथपर्यंत आपली टीम गेली होती. नाही, तो फिरला कसा? अरे ते आता ताब्यातला गेलेले आहे, ते इथपर्यंत आपल्याला लोकेशन सापडलं होतं आणि ते त्या ठिकाणी. सर, प्रश्न आहे की चिन्मय देशमुख सारखे आणखी काही फसवले गेलेले तरुण आहेत. चिन्मय देशमुखनी ती माहिती समोर दिलेली आहे, तर असे तरुण आपल्याशी काही आतापर्यंत त्यांनी संपर्क केलाय का? केला तर पुढची प्रक्रिया काय राहील आपल्याकडची? संपर्क आता वी हॅव आवाहन करतो, संपर्क केला, आपला ज्युडिक्शन असेल तर नक्की गुन्हा दाखल करणार. चिन्मय देशमुखने आपल्याला धमकीबद्दल संपर्क केलेला आहे आणि तो गुन्हा जामीन मिळणार नाही अशी काय आपण कठोर कलम लावतो, कारण 400 त्याला जामीन मिळू शकतो. ते कोर्टाच्या भाग आहे, त्याच्याबद्दल आम्ही काही कमेंट करणार. त्याच्याबद्दल आणखी काही माहिती इफ यू वॉन्ट आय कॅन डिटेल्स सांगता येईल. नहीं, अभी तो सीज कुछ भी नहीं किया है क्योंकि अभी जस्ट ताबे में लिया है. कार्रवाई जो होगी उसके बाद हमारे को डिटेल मालेंगे, लेकिन इसके बारे में कुछ बात है, वो फर्स्ट इंफॉर्मेशन है. और अपने आप को एक एनजीओ स्टॉप क्राइम ऑर्गेनाइजेशन एनजीओ करके उसका वो मेंबर बताता है, डायरेक्टर बताता है कैसा एनजीओ क्या एनजीओ, हमको कुछ नहीं. स्टॉप क्राइम ऑर्गेनाइजेशन. इसके अलावा वो सिपका करके कोई डिटेक्टिव एजेंसीज है, उसका मेंबर बताता है अपने आप को सिपका. सो अभी जस्ट फर्स्ट इंफॉर्मेशन है. उसका जो काम करना है वो कहता है वो एक्सपोर्ट इंपोर्ट का काम करता है और बेसिकली मेटल और इलेक्ट्रॉनिक गजेट में एक्सपोर्ट इंपोर्ट का काम करता है. फर्स्ट इंफॉर्मेशन. जॉब प्लेसमेंट का भी बोला, जिसके बारे में कई गुने कई जगह दाखिल हुए हैं. और अभी जो भी है इसकी ये सब बातें सामने आई हैं. आर्यन खान केस मध्ये आपण त्यांनी मागितल्याचा आरोप झाला, त्याच्या बॉडी कटिंग आहे, त्या संदर्भात पुणे पोलीस काही जो मोठं कारवाई करणार हे आता सांगता येत नाही ना. ते कोर्टातला आम्ही आमच्या केस आधी पाहू, त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी असतात. सर, चिन्मय देशमुख जर समोर आला नसता तर चिन्मय गोसावी हा फरार आरोपी येत पुणे पोलिसांच्या लक्षात आला असतं का? म्हणजे चिन्मय जर समोर आला नसता, चिन्मयने सांगितले की फोटो पाहिल्यानंतर की हा गोसावी त्यांनी मला फसवणूक केली, हा गुन्हा दाखल आहे. नाही, असं नाही याचं आपल्याकडे सीसीटीव्ही सिस्टम आहे, कुठे अरेस्ट झाला किंवा झाला तर आपल्याला कळणार होतं असं. पण हे काय की चिन्मय देशमुखने आपली मदत केली. नहीं, मेरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो से कोई बात नहीं हुई इस बारे में. त्यांनी संपर्क साधला आपल्याशी सरेंडर होण्यासाठी? नहीं.
मिडलमॅन मार्फत चिन्मय- नाही. चिन्मयनी जे सांगितलंय त्यानुसार खूप सगळे गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्ड आहे. एक मोठं रॅकेटच्या स्वरूपामध्ये तो काम करतोय, म्हणजे मलेशियाला पाठवणं, तिथेही त्याची काही लोक सक्रिय आहेत असं चिन्मय देशमुखनी जी काही माहिती दिली आहे तुम्हालाही दिली आहे. तर त्याबद्दल आपण तपास कसा असणार आहे? ते सगळे जे काय त्यावेळीचे चार्जशीटमध्ये मुद्दे राहून गेले असेल, ह्याची कस्टडी नसल्यामुळे ते सगळे मुद्दे आपण तपासणार आहेत आणि ते ऍड करणार आहेत. सर, ते- किरण ते- गोसावीची अटक ही कम्प्लिटली पॉलिटिकली मोटिवेटेड दिसते. किरण गोसावीची अटक 2 वर्ष आपण जो आरोपी अटक केला नाही तो अचानक एनसीबीनं त्याच्या विरोधातला पंच फुटल्यानंतर याला समोर यायला सांगितलं. कालपासून माध्यमांमध्ये बातम्या दिल्या की तो पुणे पोलिसांकडे सरेंडर होते आणि आपण सरप्राइझिंगली पहाटे त्याला अटक करतो. ही पूर्ण सीन ऑफ सिक्वेन्स पॉलिटिकली मोटिवेटेड आहे का? नाही, बिलकुल पॉलिटिक्सचे पण नाही. आणि हे काही बरेच दिवसापासून म्हणतात सरेंडर केले का? आणि हु वॉज बिलिव्हिंग हिज वर्ड्स दॅट टाइम? ही सरेंडर करणार आहेत. ते आपल्याशी संपर्क साधला नाही, मग नाही. फक्त माध्यमातून तो दावा करत होता की मी सरेंडर होणार आहे. सर लेट मी नॉट कमेंट त्यांनी माध्यमाला काय दावा केलेला आहे आणि आपल्याला त्यांनी संपर्क साधला नव्हता. शेरबानो कुरेशीला तुम्ही अटक केली, त्याची सहकारी होती शेरबानो कुरेशी, आणि या कुरेशीने जर सांगितलं की त्यांनी तिला फसवलं, की तिने गुन्हा दाखल केला, तुम्ही त्या गुन्ह्यात हे करणार का? हे सगळे इफ अँड बट्स जेव्हा होईल तेव्हा आपण पाहू. सर, याच्यामध्ये केंद्र आणि राज्य असा संघर्ष बघायला मिळतो क्लिअर कट मध्ये. कारण एनसीबीने त्याला पंच केला म्हणून महाराष्ट्र पोलीस जागा झालं म्हणून आपण अटक करतोय, असं काही आहे का? नाही, बिलकुल नाही. आपल्याला जेव्हा कळला की एक आरोपी आहेत, आपल्याला पळून गेलेला आहे, आम्ही नाही अरेस्ट केलं तर लोक म्हणतील की एक फोटो आला, व्हायरल झाला, सगळे पाहतात आणि तुम्ही काय करत नाही. सर, किरण गोसावीला अटक केल्यानंतर ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळ काय काय होतं, आपण काय काय जप्ती केलं? हे आता तो प्रोसिजर सुरू आहे. प्रोसिजर झाल्यानंतर आपण सगळे डिटेल्स तुम्हाला सांगू. Is there any communication from the Maharashtra Home Department or the DG office with respect to Gosavi? What is to be done? नाही, आता द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर विल टेक अ कॉल इफ यू गेट व्हाट इज मतलब इंस्ट्रक्शंस की कोई बात ही नहीं. केसेसवर यापूर्वी आपण पोलिसांनी पुणे पोलिसांनी काही सर्च वगैरे घेतलाय का? कारण आरोपी जरी फरार असला तरी त्याच्या घरचं माहिती होतं, काय सर्च वगैरे मध्ये काय मिळालं? Okay, whatever is there, we have arrested in 7 to 8 days. Sir, will you take action against the police station in charge at that time? नहीं, अभी that is premature to say. सर 2 साल से लखनऊ में रह रहा था ये नहीं, मेरे को उतना नहीं. मैं कह रहा हूँ कि पिछले 10 दिन में ये कहाँ गया था. लास्ट 10 days में this is what we have got the locations. सर, शेरबानो आपल्याला कुरेशीने नेमकं काय कुठला तो माहिती लोकेट झाला पर्टिक्युलरली लखनौ मध्ये झाला होता की नंतर पुन्हा इथं? नाही, हे सगळे लोकेशन मी जे सांगितले तिथे होता. आपली टीम पण गेलेली आहेत, पण वी वर नॉट एबल टू ट्रेस. सर, कुरेशीने काय माहिती दिली? कुरेशीने काय माहिती दिली याच्याबद्दल? आता हे सगळे माहिती आम्ही माध्यमाचं त्यांनी कामसेत मध्ये एका चॅनलला मुलाखत दिली, तिथून पुढचं लोकेशन आपण कसं ट्रेस केलं त्याचं? हे सगळे सांगता येत नाही. ठीक आहे, चल. थैंक यू सर. विकी